दुसऱ्याच्या बापासाठी आपली मिशी कधीच कापायची नाही, किंवा थोडस यश मिळवण्यासाठी किंवा ह्या सगळ्या मीडियावरती ट्रेंडिंग राहण्यासाठी कधीच आपल्या मातीशी आणि आपल्या आईवडिलाशी गद्दारी कधीच करायची नाही. मित्रांनो, आपल्याला आज याच विषयावरती बोलायचं आहे. सर्वांना रामकृष्ण हरी. बघा, झालं असं की सध्या महाराष्ट्रामध्ये एक नवीन ज्योतिष जे आहेत ते आता उदयाला आले. ते पहिलं मुख्यमंत्री होते आणि ते सध्या कुठलंही काम नसल्यामुळं ते आता ज्योतिष झालेले आहेत. त्याचं म्हणणं असं आहे की 19 तारखेला ती एल-15 काय त्यांची फाईल आहे, ते फाईल ओपन होईल. त्यामध्ये अनेक लैंगिक असे काही गोष्टी आहेत त्या स्टडीमध्ये, त्या फाईलमध्ये आहेत आणि सगळ्यांचे भांडं फोडणार आहे. आणि त्या ठिकाणी काय होईल, आपल्या महाराष्ट्रातील मराठी कुणीतरी नागपूरचा पंतप्रधान होईल, हे त्यांचं भाकीत आहे. पहिलं त्यांनी ते पहिलं नेरेटिव्ह चाललं, ते त्यांचं नेरेटिव्ह चाललंच नाही, ते तोंडघशी पडलं आणि त्या नेरेटिव्हच्या नाकामध्ये पाणी गेलं आणि नेरेटिव्ह खुश झालं. मग लगेच दुसरं ते म्हणजे की ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारत हारला. त्या एअर स्ट्राईक मध्ये किंवा त्या हवाई युद्धामध्ये भारताची हार झाली आणि त्या ठिकाणी पाकिस्तान जिंकलं असं त्यांना म्हणायचंय. मान्य केलं. पहिल्या दिवशी आपला संपूर्ण पराभव झाला. 7 तारखेला जे हवाई युद्ध अर्ध्या तासात झालं त्यामध्ये आपला टोटल पराभव झाला, हे कोणी मान्य करो वगैरे न करो. आणि त्यामुळे त्या दिवशी भारताची जी विमानं पाडली, त्या दिवशी सगळा भारताचा एअरफोर्स हा ग्राउंड झाला आणि त्यानंतर एकही विमान उडलं नाही. पण कुठेही विमान उडलं की पाकिस्तानचं तुमचं विमान ग्वाल्हेर असेल किंवा भटिंडा असेल किंवा सिरसा असेल, तिथं वाढायची शक्यता असल्यामुळं आपलं कम्प्लीट एअरफोर्स. बघा, अहो, भाजपला विरोध करण्याच्या नादामध्ये मोदींच्या द्वेषापोटी, भाजपच्या द्वेषापोटी आपण डायरेक्टली आर्मीवरती प्रश्न तयार करतोय, प्रश्नचिन्ह उभा करतोय. संविधानाने जे काही संस्था निर्माण केलेल्या आहेत आपण त्यावरती पहिले प्रश्नचिन्ह उभा केले. निवडणूक आयोगावरती बोलायचं पण प्रूफ काय द्यायचं नाही, कोर्टात जायचं नाही. ते तर कोर्टावरती प्रश्नचिन्ह उभा करायचं, ईव्हीएम मशीनवरती प्रश्न उभा करायचे आणि सगळं झालं. शेवटी त्यांनी मतदारावर सुद्धा प्रश्न चिन्ह निर्माण केलं की हे लोक 10,000 हजार रुपये 1500 घेऊन वोट करतात. आणि त्यानंतर याहून आश्चर्याची गोष्ट, एवढं करून यांचा काहीही फरक नाही पडला. तर शेवटी भारताची आर्थिक जी इकॉनॉमी आहे ती इकॉनॉमी ही डेड आहे किंवा मरण पावलेली अर्थव्यवस्था ही भारताची आहे असं स्वतः एक भारतीय म्हणून घेणारा व्यक्ती भारताबाहेर जाऊन भारतामध्ये राहून असे वक्तव्य करतो. आणि त्यानंतर भारतामधील लोकशाही ही संपलेली आहे, लोकशाही नाहीच इथपर्यंत तो व्यक्ती बोलून जातो. मग त्यावेळेस तो अजय सन्याल नावाचं एक कॅरेक्टर कालच्या पिक्चर मध्ये मी पाहिलं, धुरंधर मध्ये. ते म्हणतात की भारताला जास्त धोका, हिंदुस्तान को धोका हे अंदरुनी शत्रू से है. ते शत्रू भारताच्या मध्ये आहे, ते आत राहून कोपरून किंवा कोरून भारताला खात आहेत. त्यांच्यापासून धोका हा भारताला आहे. भारताला धोका हा परकीयापासून आहे. मित्रांनो, तुम्ही समजून घ्या, तुम्हाला हेच कळत नाही. भारताला खरा धोका हा भारतामधीलच लोकांपासून आहे, हे तुम्हाला गोष्ट मान्यच करावी लागेल. ऑपरेशन सिंदूर ह्या पहिल्या दिवशीच भारतानं हार मानली, हे वक्तव्यच मुळात चुकीचं आहे आणि हे वक्तव्यच मुळात देशाच्या विरोधामधील आहे. पूर्वी याच काँग्रेसनं चीनच्या आर्मीवरून प्रश्न विचारले, चीननं भारताचा एवढा भाग जिंकून घेतला इथपर्यंत प्रश्न विचारले. कुणीतरी बोललं की आसाम हा आता हिंदुस्थानचा भाग राहिलाच नाही इथपर्यंत प्रश्न विचारले. आणि नंतर हे लोक आता भारतीय सैन्यावरती प्रश्न विचारतात. ज्या गोष्टी पाकिस्तान बोलते, पाकिस्तानमध्ये बोंबलल्या जातात, त्याच गोष्टी ह्या भारतामध्ये राबवायचे काम हे अतिशय प्रामाणिकपणे काँग्रेस या ठिकाणी करते. तेच गोष्ट
आपल्याच महाराष्ट्रामध्ये एक माजी मुख्यमंत्री करतोय, हे त्याहून मोठं दुर्दैव आहे मित्रांनो. अजून यावर मोठं दुर्दैव सांगा मला काय असू शकतं. ज्या दिवशी आपल्या भारतीय सैन्यानं, भारतीय आर्मी चीफने त्यावेळेस स्पष्ट करून सांगितलं की रात्री या टाइमापासून इथपर्यंत असे आम्ही एवढे अटॅक्स केले आणि आपलं फक्त एकच राफेल हे उद्ध्वस्त झालं, बाकी आपलं काहीही नुकसान झालं नाही. आणि आपल्या ब्रह्मोसची चर्चा ही पूर्ण जगामध्ये होते. आपली जी काही एअर डिफेन्स सिस्टम आहे एवढी स्ट्रॉंग आहे, त्याचा केसही वाकडा करू शकले नाहीत हे लोक. चीनची, अमेरिकेची त्यांची एअर डिफेन्स सिस्टम असतानाही त्या ठिकाणी ते भारताच्या सिस्टम पुढे टिकू शकले नाहीत. यामुळं भारताच्या जगामध्ये वाहवा झाली आणि प्रत्येक वेळेस आर्मी चीफने आज सर्वांना क्लेरिफाय करून सांगितलं की आम्ही आज हे काम केलंय. लोकांसमोर, सोशल मीडिया समोर, न्यूज चॅनल समोर ऑफिशियली त्यांनी अनाऊन्स प्रत्येक वेळेस केलं, तरी प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्ट ही मीडिया समोर सांगितली. ठीक आहे, सीएम साहेब म्हणा, पीएम साहेब म्हणा, परराष्ट्र मंत्री म्हणा, हे सगळं खोटे बोलले असतील, पण भारतीय आर्मी चीफ खोटं बोलेल का, किंवा भारतीय सैन्य, भारतीय आर्मी खोटे बोलेल का, पूर्ण जग खोटं बोलेल का? म्हणजे फक्त काँग्रेस खरं बोलतंय, पृथ्वीराज चव्हाण साहेब फक्त खरं बोलत आहे, बाकी खरं कोणच बोलत नाही. नाही भारतामधला कोर्ट खरं सांगत नाही, ना इलेक्शन कमिशन यांचं ऐकत नाही, ना लोक यांना मतदान करत नाहीत. अरे काय कुठं विचारसरणी तुमची घेऊन चालले तुम्ही? एक माझं हसायला येतं ना, ज्यावेळेस हे म्हणतात ना लोक 10,000 हजार रुपये घेऊन, लोक 1500 घेऊन मत करतात, त्यावेळेस मला खरंच हसायला आलं मित्रांनो. अरे शेवटी सगळं होऊन बसलं, शेवटी हे लोकांनी ठपका त्या मतदारावरती लावला. हे मतदार, हे वोटर आम्हाला वोट करतच नाहीत. आणि याहून दुर्दैव असं आहे, जे काही रोहिंग्या आहेत, जे काही परदेशातले लोक भारतामध्ये अवैध येऊन राहिलेत, त्यांना भारतातून काढणं चालू आहे SIRच्या माध्यमातून, त्यांचा त्याला पण विरोध आहे. म्हणजे परत देशातील लोक भारतामध्ये पाळायचे, परत ते तिथे येऊन बांब फोडणार, तिथे येऊन त्यांनी दंगामस्ती करणार, तरी हे फक्त मतासाठी एवढी लाचारी करतील हे असं अजिबात वाटलं नव्हतं. आपण महाराष्ट्रातील लोक आहोत, आपण महाराष्ट्रातील आणि आपण ह्या महान अशा हिंदुस्थानातील नागरिक आहोत. आपलं भाग्य आहे, पण साधी बुद्धी नाठी म्हणा किंवा काय एक वेळा म्हणजे त्याच एक निराशेमधून किंवा ह्या सगळ्या गोष्टीतून, त्या डिप्रेशन मधून लोक कोणते कोणते बयान करतील हे सुद्धा मित्रांनो थक्क करणार आहे. आणि काही जे काय आहे चाटुकार ते म्हणतील नाही यांचंच खरं आहे, यांचंच खरं आहे, भारत हारला. अरे भारत जिंकला, किंवा त्या बॉर्डरवरती ज्या लोक आपले प्राण त्यागतात, तिथं जे लोक शहीद होतात, तुम्ही त्यांचा तरी अपमान करू नका तुमच्या स्वार्थासाठी. तुम्ही नेमकं ते तरी बघा. तुम्ही भारतीय सैन्यावर विश्वास ठेवायला शिका. आता काय बोलणार या विषयावरती? म्हणजे डायरेक्ट ह्या तर महाशयाने डायरेक्ट आर्मीवरती प्रश्न केला, भारत आमचा हारला. जग पूर्ण वाहवा करतो, आपले लोक म्हणतात तुम्ही हारला. त्यावेळेसच आज आपल्याला खरंच देशप्रेम, देशसेवा, राष्ट्रप्रेमाची शिकवायची खूप गरज आहे. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा. आणि मित्रांनो, जे काही वक्तव्य चाललेत, तुम्ही काही करा राजकारणासाठी, पण तुम्ही राष्ट्रावरती, तुम्ही देशावरती प्रश्नचिन्ह उभा करू नका. नमस्कार. रामकृष्ण हरी.